टेबलवर घेतली, डिलिव्हरी झाली. आमची स्टाफ जाऊन 32 पानी फॉर्मच भरण्यात बिजी आहे. कधी अगं बघ तिला पिपेज झाले. आई मॅडम हे लिहायचं राहिलं होतं ना. काय लिहित बसली ती बाई, म्हणायला लागली. पिपेज फाइंड आउट करता आला पाहिजे. आणि क्रुशियल आणि क्रिटिकल स्टेज आहे थर्ड स्टेज ऑफ लेबर. आणि ती जर तुम्ही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट थर्ड स्टेज ऑफ लेबर जर 10 स्टेप फॉलो करून कंप्लीट केली तर तुम्ही तिथे जिंकलात. तेव्हाच बाळाला लावा कुशीला, बाळ पित राहील, दोघं एन्जॉय करतील. आपण प्लासेंटा काढून मस्त तिला ए टॉनिक नाही काय नाही, आपण मग एन्जॉय करा ना. बाळ कधी आमचं दुर्लक्ष झालं नातेवाईकाच्या हातात. ती बाई तशीच पडलेली. हे 100 लोकांच्या गर्दीत नुसतं कारकुनी काम. ती बाईला बीपीच होऊन जातं. आणि त्या जर चिन्ह लक्षणं त्यांना शॉकचे नाही कळते, जमलंच मग 50 डॉक्टर पुन्हा येऊन फायदा नाही. गोल्डन मिनिट तेच आहेत पहिले 10. हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे, मगच तुम्ही मिडवाईफ. नाहीतर इथं बॅच लावू नका ना, काहीच करू नका. ते शिका. ते शिकलं तर मजा आहे. त्याच मुली लेबरला मागतात, मॅडम आम्हाला द्या, ज्यांना आवडते ते. आणि वेटरन म्हणून बोलते, रोटेट करायला पाहिजेत. हो मला माहिती आहे, पण नसते मुडते तिथं आणून ठेवून उपयोग काय? रोटेट करून ज्याला येते त्यालाच ठेवते मी म्हणते जा, माझा कायदा आहे. Those who are best in that area, I will be shifted. पार्सलिटी म्हणा, लाड म्हणा, काही म्हणा, मला एकच पाहिजे असते, तिथं कॉम्प्लिकेशन नको. पण आवडीने जे करेल तिला ते वाट द्यायचा. वेटरनचे फार जुन्या कथा लिहून ठेवलेल्या आहेत, त्याच फॉलो कराव्यात असं काही आहे का? एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसेस शिकलं पाहिजे. आणि ते मी करते. ते पोस्टनेटल